वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। सीटेट डिसेंबर 2024 साठी मराठी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो काही मोस्ट आयएमपी प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नेमके प्रश्न परीक्षेत कशा प्रकारे विचारले जातात मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या सिलेक्टेड क्वेश्चन मध्ये आणलेले आहोत। मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते सीटेट डिसेंबर 2024 मराठी विषयासाठी असणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे, जोडीने किंवा गटातून हे कोणत्याही पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। संभाषणात्मक भाषा अध्यापन, वर्तनवादी पद्धती, समग्र भाषा पद्धती किंवा संरचनात्मक पद्धती। तर हे बघा मित्रांनो, विद्यार्थी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे, जोडीने किंवा गटातून हे कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। तर हे बघा मित्रांनो, हे जे असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की संभाषणात्मक भाषा अध्यापन आपला योग्य उत्तर येथे असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 2। हे बघा प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे। परिचयात्मक प्रश्न तयार करणे, विषयाचे वारंवार वाचन करणे, अध्यापन सामग्री निवड किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना। हे बघा मित्रांनो, प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरवताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे, अशा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। योग्य उत्तर असणार आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना। वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे कोणते मित्रांनो, चूक किंवा बरोबर, जोड्या लावा, हे जे सगळे प्रश्न असतात ते वस्तुनिष्ठ प्रश्न असतात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे की क्वेश्चन नंबर 3 विचारलेला आहे की 6वी इयत्तेतील विद्यार्थी रहीम, एक विद्यार्थी आहे इयत्ता 6वीच्या आणि त्याचं नाव असणार आहे या ठिकाणी रहीम, मजकूर वाचताना म्हणजेच वाचन करताना त्याच्या पूर्वज्ञानाचा वापर करतो। पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाचनाचा तो अवलंब करतो, असा प्रश्न या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। एक रहीम नावाचा विद्यार्थी आहे आणि ते वाचन करताना किंवा मजकूर वाचताना पूर्वज्ञानाचा या ठिकाणी वापर करत आहेत। पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाचनाचा तो अवलंब करतो, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। अधोगामी प्रारूप, ऊर्ध्वगामी प्रारूप, प्रक्रिया प्रारूप किंवा उत्पाद प्रारूप। तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अधोगामी प्रारूप आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। हे बघा प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलेला आहे की अध्ययनाच्या फलितांचे मुख्य लक्ष डॅश डॅशला प्रोत्साहन देणे होय। अशा प्रकारे 4 प्रश्न या 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि प्रश्न विचारलेला आहे की अध्यापनाच्या फलितांचे मुख्य लक्ष डॅश डॅशला प्रोत्साहन देणे हे आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। कौशल्य आधारित भाषा शिक्षण, नैपुण्य आधारित भाषा शिक्षण, मजकुराचे कौशल्यपूर्ण शिक्षण किंवा भाषेच्या व्याकरणाची सखोल समज। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि आपला जे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की नैपुण्य आधारित भाषा शिक्षण। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। हे बघा प्रश्न क्रमांक 5 येथे दिलेला आहे की भाषेचा अभ्यास म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला हिंदी भाषा पॅडागॉजी आणि मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळेल। भाषेचा अभ्यास म्हणजे काय असा प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। भाषेचे शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र, भाषेचे व्याकरण किंवा शिक्षणाच्या संदर्भात भाषा। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवा की भाषेचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 इथे विचारलेला आहे समावेशी
वर्गाबाबत प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो, आणि समावेशी वर्गासंदर्भात आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न जे आहेत ते भाषा पॅडागॉजी संदर्भात विचारले जातात. इथे प्रश्न आहे की समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे असा प्रश्न येथे विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्याची काळजी घेण्यास सांगणे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुचवणे. ऑप्शन क्रमांक 4 इथे दिलेला आहे की शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण समावेशी वर्गात शिकवताना भाषा विषय शिकवत असतो तर त्यावेळी आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 जे असेल की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे, हा आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर येथे राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7 हे बघा, प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि मोस्ट IMP हा प्रश्न आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. मूल्यमापन, अनुकरण, चर्चा किंवा चुका कमी करणे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की प्रभावी भाषा वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा, प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे की बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे. हे बघा मित्रांनो, बहुभाषिकता संदर्भात सुद्धा आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न जे आहेत ते प्रत्येक वर्षी सीटेटच्या परीक्षेमध्ये भाषा पॅडागॉजी मध्ये विचारले जातात मित्रांनो. इथे दिलेलं आहे की बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे. अनेक भाषा शिकवणे. आता नेमका प्रश्न असा आहे की बहुभाषिकता म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. प्रश्न फक्त चेंज करून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक शब्दाचा प्रतिसाद मुलांच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे किंवा मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तर हे बघा मित्रांनो, बहुभाषिकता म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, बहुभाषिकता म्हणजे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे म्हणजेच बहुभाषिकता होय. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर येथे राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आपला या ठिकाणी असणार आहे. पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. हे बघा, प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की 6व्या इयत्तेतील विद्यार्थी उच्चारण करताना चुका करतो. हे बघा मित्रांनो, एक विद्यार्थी आहे, इयत्ता 6वीतील एक विद्यार्थी आहे आणि तो उच्चारण करताना चुका करतो. शिक्षिका त्याची कोणत्या प्रकारे मदत करू शकते आणि ॲज अ टीचर, एक शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्याची कशा प्रकारे मदत करू शकतात, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन आहे. त्याच्या पालकांना बोलावून तक्रार करणे. तर हे बघा मित्रांनो, चुकीचा इथे ऑप्शन दिलेला आहे, कारण आपण पालकाला बोलून कधीही तक्रार करत नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. विद्यार्थी चुका करतात ना, त्याला थांबवणे आणि चुका दुरुस्त करून घेणे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी नेगेटिव्ह दिलेला आहे, म्हणजे 2 सुद्धा आपल्या या ठिकाणी उत्तर नसेल. त्याचे बोलणे झाल्यावर त्याला शब्दाचे योग्य उच्चारण सांगणे. हो, हे बरोबर असू शकतो. आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की योग्य उच्चारण पुन्हा पुन्हा बोलवून दाखवणे. तर हे बघा मित्रांनो, येथे जे आपला सुटेबल किंवा राईट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 की त्याचे बोलणे झाल्यावर त्याला शब्दाच्या योग्य उच्चारण सांगणे. आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक C जे असेल ते आपला परफेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो, मराठी भाषा संदर्भात. ओके, प्रश्न क्रमांक 10 इथे दिलेला आहे की शिक्षिकेच्या मते ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्ट आत्मसात करतो त्याचप्रमाणे भाषाही शिकतो. तिचे हे मत पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकांच्या मताशी सुसंगत आहे. मित्रांनो, हे एक प्रकारची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, पियाजे, चॉम्स्की, स्किनर किंवा वायगोस्की. तर लक्षात ठेवा की शिक्षिकेच्या मते ज्याप्रमाणे माणूस इतर क्षमता आणि गोष्ट आत्मसात करतो त्याप्रमाणे भाषाही शिकतो. ओके,
तिचे हे मत पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाच्या मताशी सुसंगत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी जे असणार आहे मित्रांनो, स्किनर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की इतर क्षमता आणि गोष्ट आत्मसात करतो कशाबरोबर? जशा प्रकारे तो भाषा शिकतो तशा प्रकारे. तर ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, SST पॅडागॉजी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात प्लेलिस्ट तयार केलेली आहे. मित्रांनो, तिथे जाऊन आपण फ्रीमध्ये आमच्या चॅनलमध्ये जे अपलोड केलेले व्हिडिओ आहे मित्रांनो सीटेट डिसेंबर 2024 साठी, ते तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. हे बघा, प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा या संदर्भात आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. यांचे संबंध, लिंकेज, स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि अनुकरण प्रक्रिया सिद्धांत आहे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की प्रत्येक माणूस भाषा आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो. ओके. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विकासाचा काहीही संबंध नाही. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की याच्या संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की विद्यार्थी ज्ञानात्मक विकास आणि भाषा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की याच्या जे आहे ते संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा, प्रश्न क्रमांक 12 इथे दिलेला आहे की आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. मित्रांनो, सुगम चाचण्या आणि परीक्षा मुलांच्या अनुरूप ठरतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्याच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. ऑप्शन क्रमांक 3, वर्गातील त्यांच्या सादरीकरणाचे त्यातून योग्य विवरण आणि मूल्यमापन होईल. किंवा ऑप्शन क्रमांक 4, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे एकच पद्धतीतून शिक्षकाला मूल्यमापन करता येईल. हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या की आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हे बघा, प्रश्न क्रमांक 13 आपल्याला इथे विचारलेला आहे की मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की मुलांनी जे सामग्री जे आहे ते मुलांनी काळजीपूर्वक वाचावी आणि लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. 2023 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की विस्तृत वाचन, गहन वाचन, निर्देशित वाचन किंवा विरंगुळा वाचन, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि जेव्हा विद्यार्थी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचतो मित्रांनो, तर ते असणार आहे गहन वाचन. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की या ठिकाणी जे विद्यार्थी आहे ते काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचत आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. हे बघा, प्रश्न क्रमांक 14 इथे विचारलेला आहे की भाषा शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. तुम्ही या विधानाशी सहमत आहे किंवा नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की भाषा शिक्षण ही अशी एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरूच राहते. तर हे बघा मित्रांनो, हे जे विधान असणार आहे ते विधानाशी मी सहमत आहे, म्हणजे पूर्णपणे सहमत आपण या विधानाशी या ठिकाणी असणार आहोत. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. हे बघा, प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की अशा वर्गात जिथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येतो आणि शिक्षकाकडून मदत मिळते. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की
त्या भाषेच्या मूळ भाषेसोबत सतत संपर्कात राहावे। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की श्रव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणे किंवा लक्ष्य भाषेच्या शिकवणी वर्गाला जाणे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे की पुढील कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते। द्वितीय भाषा शिकण्याबद्दल येथे प्रश्न विचारलेला आहे, त्या भाषेच्या मूळ भाषासोबत सतत संपर्कात राहणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर येथे राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। हे बघा प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात, शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे। हे बघा मित्रांनो, एक वर्ग आहे, त्या वर्गात विद्यार्थी जे आहे ते व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करून टाकतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात, म्हणजेच प्रयास करतात किंवा प्रयत्न करतात, सराव करतात। शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब या वर्गात केला आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। आणि येथे आपल्याला विचारलेला आहे की विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात म्हणजेच व्याकरण भाषांतर। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। आता हे बघा प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खूप मोठे प्रश्न जे आहे तुम्हाला सीटेटच्या परीक्षेमध्ये विचारले जातात। प्रश्न जितका मोठा तितका तो सोपा असतो मित्रांनो, हे तुम्ही एक लक्षात ठेवा की शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्याचा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेच्या आकृतिबंध पाठ करतात, ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्याचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकाकडून सकारात्मक प्रबलन मिळते। शिक्षक प्रबलन म्हणजेच एक प्रकारे मोटिवेशन असतो मित्रांनो। शिक्षक डॅश डॅश याचा अवलंब करतात। हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, श्रव्य भाषा पद्धती, संज्ञापनात्मक पद्धती, समग्र शारीरिक प्रतिसाद किंवा संरचनात्मक पद्धती, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि योग्य जे उत्तर असणार आहे, कारण तुम्ही प्रश्न जे आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी लगेच मिळेल की श्रव्य भाषा पद्धती आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे, हे बघा मित्रांनो, एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणे, विद्यार्थी जास्त ऐकतात, विद्यार्थी जास्त बोलतात किंवा बोल घेवड्या मुलांच्या अधिक सहभाग। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा की ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे की विद्यार्थी जास्त बोलतात म्हणजेच एक चांगले संभाषण कौशल्य आपण याला म्हणू। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की प्राथमिक पातळीवर म्हणजेच 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी किंवा 1ली ते 8वी वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा। हे बघा मित्रांनो, तुम्ही हिंदी भाषेचे शिक्षक आहे किंवा तुम्ही मराठी भाषेचे शिक्षक आहे आणि तुम्ही प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांना शिकवत आहे किंवा मूल्यमापन करत आहेत, तर भाषेचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, बाराखडीतील अक्षर ओळख, विराम चिन्हाचा वापर, योग्य वेगाने केलेले वाचन किंवा समजून केलेले वाचन। तर हे बघा मित्रांनो, प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा, तर सगळ्यात अगोदर जे समजणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे समजून केलेले वाचन, कारण आपण काय वाचत आहे ते आपल्याला समजणे अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर येथे राहणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 यात दिलेला आहे मित्रांनो, मोस्ट IMP टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणले आहोत मित्रांनो। हे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न असणार आहे मित्रांनो, कारण हिंदी भाषा पेडागॉजी आणि मराठी भाषा पेडागॉजी मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सीटेट डिसेंबर 2024 मध्ये विचारले जाईल मित्रांनो। प्रश्न आहे की जर मुले 2 भाषा आपल्या स्वभावतलातून ऐकतात तर या 2 भाषेचा संपर्क, प्रश्न समजून घ्या मित्रांनो, कारण आपली इतकी स्किल या ठिकाणी असली पाहिजे की आपण प्रश्न समजणे खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, कारण जर प्रश्न आपल्याला समजला नाही तर आपल्याला उत्तर कधीही मिळणार नाही। प्रश्न असा आहे की मुले 2 भाषा
दोन भाषा आपल्या स्वभाव तलातून ऐकतात, म्हणजेच आपल्या आजूबाजूचा जे परिसर असतो ना त्यातून ते ऐकतात. ओके, तर या दोन भाषेचा संपर्क मुलांना प्रतिकूल ठरतो. ओके, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 2 मुलांना मदतरूप ठरेल. ऑप्शन क्रमांक 3 काहीही फरक पडणार नाही, किंवा ऑप्शन क्रमांक 4 जे असेल त्यांच्या आकलनात संदिग्धता निर्माण करेल. तर हे बघा मित्रांनो, चुकीचे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे, कारण संदिग्धता दोन भाषेने निर्माण होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि काहीही फरक पडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो. परंतु हे मुलांना मदतरूप ठरेल या ठिकाणी हे बरोबर दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की आजूबाजूच्या परिसरात जे मुले भाषा शिकतात ते मुलांना मदतरूप ठरते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, भाषा 1 आणि भाषा 2 साठी मोस्ट IMP काही सिलेक्टेड क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे, जिथे आपण फ्रीमध्ये व्हिडिओ पाहू शकतात मित्रांनो. मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, SST पॅडागॉजी आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात सगळे व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी फ्री आमच्या चॅनलमध्ये उपलब्ध केलेले आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.